नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह आपल्या चॅनलवर स्वागत करतो. तर आजचा टॉपिक आहे इंडिया काल फायनल जिंकली, तर त्यांचा सुरुवातीपासूनचा कॅम्पेन कसा राहिला याच्यावर आपण आज सविस्तर चर्चा करूया. टोटल फायनलपर्यंत इंडिया 10 मॅचेस खेळला. त्यातली एकच मॅच इंडियाची नो रिझल्ट राहिली पावसामुळे, जी बांगलादेश बरोबर होती. बाकीच्या 9 मॅचमध्ये रिझल्ट मिळाला. 3मध्ये इंडिया लॉस आहे, म्हणजे हरली आहे 3 मॅचेस इंडिया. त्या साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या विरुद्ध 3. बाकीच्या इंडिया 6 मॅच जिंकल्या आहेत, इन्क्लुडिंग फायनल अँड सेमीफायनल. तर इंडियाची सुरुवात झाली. फर्स्ट मॅच इंडिया वर्सेस श्रीलंका. इंडियानी टार्गेट दिलेला 269 फॉर 8 विकेट. प्रतिका रावल होते 37, हरलीन होते 48, दीप्ती शर्मा 53, अमनजोत त्या मॅचमध्ये फार झालं आहे. हरलीनने 48 केले होते, दीप्तीने 53 केले होते. अमनजोतबद्दल मी बोलवतो. अमनजोतने त्या मॅचमध्ये 57 केलेले आणि ते क्रुशल रन होते, कारण इंडियाचे विकेट फार तसे लवकर गेले होते. एवढा मोठा टॉप स्कोर कोणी केला नव्हता. अमनजोत कौरने नॉट आऊट राहिले, ती 57 केलेले 56 बॉलमध्ये. स्नेह राणाने पण लास्टला येऊन 15 बॉलात 28 केले होते. तर त्यामुळे इंडिया 269पर्यंत पोचली होती. तर ती मॅच इंडिया जिंकली. बॉलिंग परफॉर्मन्सवर इंडियानी बॉलिंग खूप छान केली. श्रीलंकेला 211वर ऑल आऊट केलं. स्नेह राणा आउटस्टँडिंग बॉलिंग. 10 overs 32 रन्स 2 विकेट. दीप्ती शर्मा 10 overs 1 wicket 54 रन्स देऊन 3 विकेट. श्री चरणी 8 overs 37 रन देऊन 2 विकेट्स. इंडिया वन बाय मॅच 49 रन्स. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे, कारण पाऊस आला होता त्याच्यामुळे. तर मॅन ऑफ दी मॅच होती, त्याच्यामध्ये दीप्ती शर्मा 53 रन्स केलेले आणि 3 विकेट्स. सेकंड मॅच होती इंडियाची पाकिस्तान, आर्च अरायव्हल. ही मॅच तुम्हाला आठवते का माहिती नाही. एशिया कपमध्ये इंडियाच्या ज्या पाकिस्तानबरोबर 3 मॅच झाल्या होत्या, ज्यात इंडियाने त्या लोकांना 3 मॅचमध्ये हरवलेलं संडे टू संडे. तसंच 4थ्या संडेला ही वुमन्सची वर्ल्ड कपची मॅच होती पाकिस्तानबरोबरची. आणि 4th संडे होता, ज्यामध्ये आपण पाकिस्तानला कंटिन्युअसली हरवलं होतं. मेन्सनी लगातार 3 मॅचमध्ये संडे टू संडे, आणि ही मॅच वुमन्सनी. या मॅचमध्ये इंडियाने फर्स्ट बॅटिंग केली आणि 247वर ऑल आऊट झाली इंडिया. पण एवढं पाकिस्तानसाठी हा स्कोर पण भरपूर होता, कारण पाकिस्तानची जी बॅटिंग वगैरे आहे ती तेवढी स्ट्रॉंग नाही आहे. सगळ्यात वीक कुठली बॅटिंग असेल तर ती पाकिस्तानची आहे. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननी लास्ट पोझिशनला आपलं कॅम्पेन संपवलं. याच्यावरून कळेल की त्यांचा प्रोग्रेस किती लो आहे, की बांगलादेश श्रीलंका टीमसुद्धा त्यांच्यापेक्षा वर आहे. तर ठीक आहे, त्यांचं क्रिकेट त्यांच्याकडे. आपलं असंच प्रोग्रेस होत राहू दे. आपण असंच वरती आकाशात जाऊया, उंच झेप घेऊया, जशी काल आपण फायनल जिंकली आहोत. तर या मॅचमध्ये इंडियाने 247 केले, 10 विकेट्स. प्रतिका राहुलने केले 31, स्मृतीने केले 23, हरलीनने केले 46, जेमिनीने 32, दीप्ती पुन्हा एकदा 25 केले आणि रिचा घोष 35. या मॅचची मॅन ऑफ द मॅच होती क्रांती गौड. तिचा बॉलिंग स्पेल होता 10 overs 3 maiden 20 रन्स देऊन 3 विकेट्स. पाकिस्तान ऑल आऊट 159. रेणुकाने पण छान बॉलिंग टाकलेली, 10 overs 1 wicket 29 रन्स. स्नेह राणा 10 over 38 रन्स देऊन 2 विकेट्स. श्रीनी 8.1 overs 26 रन, नो विकेट. तर ही पाकिस्तानची मॅच आपण वन साईडेड एकदम जिंकली होती. श्रीलंकेची पण तशीच वन साईड जिंकली होती.
त्याच्यानंतर टफ टीम आल्या इंडियाला. याच्यामध्ये आपण हॅट्रिक केली, इकडे हरण्याची हॅट्रिक केली, पण त्या हॅट्रिकमधून आपण शिकून नंतर न्यूझीलंडला हरवलं. बांगलादेशबरोबरची मॅच नो रिझल्ट झाली पावसामुळे, आणि मग आपण सेमीफायनलला पोचलो आणि तिथे ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेला हरवलं. तर ही जी मॅच हरली साऊथ आफ्रिकेबरोबर, त्याच्यामध्ये हरणे खूप टफ मॅच झाल्या. ज्या आपण इंडिया मॅच हरल्या टफ टीमबरोबर, ते क्लोज मॅच झाल्या. असं वन सायडेड नाही, किंवा असं वाटलं नाही की इंडियाने होप्स सोडले किंवा कमबॅक नाही केला, काय हेच नाही, पण चांगले खेळले. तर इंडियाने या मॅचमध्ये 251 केले, ऑल आऊट झाली इंडिया. प्रतिका राहुल 37, स्मृती मंदना 25, रिचा घोष, ही आउटस्टँडिंग इनिंग होती रिचाची. नंबर 8वर येऊन तिने 94 रन केले, 77 बॉल, 11-4, 4-6. आणि त्यावेळेला स्नेह राणाने चांगली साथ दिली होती. 33 रन्स तिने केलेली 24 बॉलर. या मॅचमध्ये त्यांची मॅन ऑफ दी मॅच मला ट्राया ती होती, कारण तिने रन्स पण केलेले आणि विकेट पण घेतलेले. तिने 10 ओव्हर्समध्ये 32 रन्स देऊन 3 विकेट्स घेतलेले. आणि त्यांच्याकडून रन चेस झालेला 48 ओव्हर्समध्ये 7 विकेट गेलेले त्यांचे. लॉराने केलेले 70, ट्रायाने केलेले 49, आणि ही डी क्लार्क, ही पण 8 नंबर येऊन जे रिचा घोषने त्यांच्यासोबत केलं ते हिने आपल्यासोबत केलं क्लार्कने. 84 बॉलात 84 रन्स, 8-4, 5-6. ही जर आऊट झाली असती तिकडे तर ही पण मॅच आपण जिंकलो असतो. पण क्रेडिट दिलं पाहिजे, खूप बॅटिंग केलेली हिने, मॅच काढून घेतली पूर्ण इंडियाकडून. तर एक वेळ इंडिया, मला वाटतं 99वर 5 विकेट्स होते आणि काहीतरी 145-46ला 7 विकेट वगैरे होते. तर मस्त मॅच झालेली ही पण. ठीक आहे, या मॅचची मॅन ऑफ दी मॅच जी होती ट्राया. नेक्स्ट मॅच होती आपली ऑस्ट्रेलिया, मायटी ऑस्ट्रेलिया बरोबर. आणि याच्यामध्ये जेव्हा इंडियाने स्कोअर केला 330, वाटलं इंडिया जिंकेल. 300 चेज वुमन्स क्रिकेटमध्ये तेवढी रेग्युलर गोष्ट नाही आहे आणि एवढी इझी पण नाही. पण ऑस्ट्रेलिया आहे बाबा, त्याने चेस केला. इंडियाने केले 330, ऑल आऊट 48.5 ओव्हर्समध्ये. प्रतिका राहुलने केले 75, स्मृतीने केले 80, हर्लिन 84, जेमिया 33, रिचा 32. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन हिलीने केलेले 142, जस्ट 107 बॉलमध्ये. प्रोभे तिने केले 39 बॉलात. पेरीने केले 47, गार्डनर 46 बॉलमध्ये. इंडियाकडून हिने जरी ते लोकांनी चेस केले असतील ते रन, 49 ओव्हरमध्ये जाऊन केले 7 विकेट्सवर. श्रीनीने मस्त बॉलिंग केलेली, 10 ओव्हर्स 1 बॅट 41 रन 3 विकेट्स. दीप्तीची पण चांगली होती, 10 ओव्हर्स 52 रन्स देऊन 2 विकेट्स. आणि त्यांच्याकडून ऑस्ट्रेलियाकडून सदरलँडनी घेतलेले 5 विकेट्स 40 रन देऊन, 9.5 ओव्हर्स 40 रन देऊन 5 विकेट्स. मॅन ऑफ दी मॅच नो डाऊट हिली, त्यांची कॅप्टन, विकेट किपर, 142 केलेले. तर अशा प्रकारे ही दुसरी मॅच आपली ग्रुपमधली हरलेलो. तिसरी होती इंग्लंड बरोबर. या मॅचमध्ये इंग्लंडनी फर्स्ट बॅटिंग केली, 288, 8 विकेट लॉस, 50 ओव्हर्स पूर्ण खेळले. एम.ए. जोन्सने केले 56, नाईट तिने केले 109, 91 बॉलमध्ये. स्लीवर तिने केले 38. इंडियाकडून तशी एवढी काही खास बॉलिंग झाली नाही. त्यातल्या त्यात स्पिनर श्रीनी 10 ओव्हर्स 68 रन 2 विकेट्स. दीप्ती 10 ओव्हर्स 51 रन देऊन 4 विकेट्स. इंडियाने चेझिंगला स्टार्ट सुपर्ब केलेलं, असं वाटलं की होऊन जातील चेज, पण कॉलॅप्स झाला. स्मृती मंदाना आऊट झाली आणि कॉलॅप्स झाला. 284, 6 विकेट 50 ओव्हर्स. स्मृतीने 88 रन्स केलेले 94 बॉलमध्ये. हर्लिन
24 रन्स 31 बॉल्स. हरमीन 70 बॉल 70 रन्स. या दोघी खेळत होते तोपर्यंत वन साइडेडच मॅच ओढत होती, आणि यांचे विकेट लागोपाठ गेले आणि मग इंडियाला चेस करता आलं नाही. आदित्यने सुद्धा या मॅचमध्ये रन केलेले, 50 रन्स केलेले 57 बॉलमध्ये. एक गडबड इथे झाली. रिचा, जिच्याकडून खूप अपेक्षा होती, त्यांनी 8 रन केले 10 बॉलात. अमनजोत 18 रन 15 बॉल. स्नेह राणा 10 रन्स 9 बॉल. स्लीवर आहे, तिने 2 विकेट घेतले. 8 ओव्हर 47 रन देऊन 2 विकेट्स. लिन्से 10 ओव्हर 40 रन्स देऊन 1 विकेट. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नाईट, जिने 109 केले. इंडिया लॉस मॅच बाय 4 रन्स, जस्ट 4 रन्स. नेक्स्ट मॅच जिकडून इंडियाने परत टेबल टर्न केलं, जिथे इंडिया हरत होते, इंडियाने इथे जिंकायला सुरुवात केली. इंडिया वर्सेस न्यूझीलंड. इंडियाने सगळा राग न्यूझीलंडवर काढला. 340 रन्स, जस्ट 3 विकेट लॉस. 49 ओव्हरची मॅच होती पावसामुळे. प्रतिका 122, 134 बॉल्स 3426. स्मिती 109, जस्ट 95 बॉल्स 10 for 4 sixes. जेमिमी 76, 58 बॉल 11 fours. न्यूझीलंड 271, 8 विकेट्स. फ्लिमर कोणच खेळले नाही त्यांच्याकडून. फ्लिमर आहे, तिने 30 केले. एमिलिया 45. हॉलिडी आहे, तिने 81 केले. तर अशा प्रकारे त्या मॅचमध्ये रेणुकाने बॉलिंग छान टाकली होती. 6 ओव्हर 25 रन देऊन 2 विकेट्स. आणि क्रांतीने पण ठीक होती, 9 ओव्हर 48 रन देऊन 2 विकेट्स. मॅन ऑफ द मॅच होती स्मृती, 109 केले होते. इंडिया वन बाय 53 रन्स ॲज पर डकवर्थ लुईस रूल्स. पावसाने खूप या मॅचमध्ये व्यत्यय आणला होता. इंग्लंडला पण 44 ओव्हर्समध्ये टार्गेट दिलं होतं. तर यांना हरवून मध्ये बांगलादेशबरोबरची मॅच एक पावसामुळे रद्द झाली. तर मग यांना हरवून इंडिया पोचली सेमीफायनलमध्ये, जिकडे लोकांना इवन इन्क्लुडिंग मी अपेक्षा कमी होती ऑस्ट्रेलियाबरोबर जिंकून आपण फायनलमध्ये जाऊ. कारण ऑस्ट्रेलिया एवढी मोठी टीम आहे वुमन्सची सुद्धा, तिथे हार नाही म्हणत. 7 वेळा वर्ल्ड चॅम्पियन आहे, तर कसं काय त्यांचं आपण हे करू शकतो. तर त्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने रन केले 338 ऑल आऊट. पॉबे तिने केले 119, 93 बॉलमध्ये 17 for 3 sixes. पॅरीने केले 77, 6 for 2 sixes. गार्डनरने केले 63, 48 बॉल 4-6-4-4. याच्यामध्ये तर एवढा स्कोअर केला तरी 2-3 बॉलरनी आउटस्टँडिंग बॉलिंग केली. रेणुकाने 8 ओव्हर 39 रन देऊन 0 विकेट. इकॉनॉमी 4.9. श्रीनी 10 ओव्हर 49 रन 2 विकेट्स. इकॉनॉमी 4.9. दीप्ती 9.5 ओव्हर 73 रन्स 2 विकेट्स. जस्ट एक्सपेन्सिव्ह 7.4 इकॉनॉमी. अमनजोत 8 ओव्हर 51 रन्स अँड 1 विकेट. आणि इंडियाने जो काय चेस केला आहे ते तर तुम्हाला माहिती आहे. जेमिना पूर्ण स्टोरी. इंडिया चेस 341, जस्ट 5 विकेट्स अँड 48.3 ओव्हर्स, 1.3 ओव्हर्स लेफ्ट. स्मृतीने 24 बॉलमध्ये केले. जेमिमा 127, जस्ट 134 बॉल्स 15 फोर्स. हरमनप्रीत 89, 88 बॉल्स 10 for 2 6. दीप्ती फास्ट इनिंग खेळलेली खूप, दोघे पण रिचा आणि दीप्ती, आणि या इनिंगची जरूरत होती त्याच्यामुळे आपण चेस केलं. 17 बॉल 24 रन्स. रिचा 16 बॉल 26 रन्स. तर अशा प्रकारे ही मॅच आपण जिंकली होती. 5 विकेटने चेस केलेलं 339. हिस्टॉरिक चेस. मॅन ऑफ द मॅच बट ऑब्वियस जेमिनी.
127 केले होते जिमीने. आणि मग आला तो मोठा दिवस कालचा फायनलचा, जिथे इंडियाने केले 298, 7 विकेट्स, फुल कंप्लीट 50 ओव्हर्स. याच्यामध्ये साऊथ आफ्रिकेने लास्टच्या 10 ओव्हर्समध्ये बऱ्यापैकी कमबॅक केलेलं, फक्त 69 रन्स दिले, नाहीतर एका वेळेला स्कोअर 330-40पर्यंत जात होता. 315 पण चांगला स्कोअर मानला जात होता, पण आपण 229 कमी मानत होतो. पण आपल्याला माहिती नव्हतं इंडियन मुलींनी एवढ्या चांगल्या बॉलिंग फिल्डिंग करून रिस्ट्रिक्ट करतील आणि 53 रन जिंकू. तर ओपनिंग स्टार्ट खूप छान होती कालच्या मॅचमध्ये. फायनलमध्ये स्मृती 45 केले, शेफाली 87, जेमिमी 25-4, दीप्ती 58 आणि रिचा 34, जस्ट 24 बॉल्स, 34-6. खाकाने बॉलिंग सॉलिड टाकली त्यांची. 9 ओव्हर 58 रन, 3 यॉर्कर काय टाकले त्यांनी शेवटला. दीप्तीला वगैरे, इवन रिचालासुद्धा इझी नाही गेलं तिला 6 वगैरे मारणं, 4 मारणं. तिने परफेक्ट यॉर्कर टाकले लास्टला तिने. आणि ते क्लार्क पण 9 ओव्हर 52 रन्स देऊन 1 विकेट. नंतर साऊथ आफ्रिका रनचेस, कॅप्टन लॉरा हॅट्स ऑफ, काय खेळली आहे यार सिरीजमध्ये. आय थिंक 516-17 रन्स केले तिने, टॉप रन्स गेटर. 101 केले 98 बॉलमध्ये, 11 फॉर 86. ओपनर ब्रिट्स 23, स्टार्ट सॉल्ट दिलेलं दोघींनी, पण लकीली ती रनआउट झाली. स्नूने 25, डी क्लार्क ही डायरेक्सन 35, यांची पार्टनरशिप झाली, ती ब्रेक केली. नाहीतर एक वेळ लॉरा आणि हिच्यामध्ये छान पार्टनरशिप झालेली येत होती 6व्या का 7व्या विकेटसाठी. खूप टेन्स होत होतं मॅच. दीप्तीने ब्रेक थ्रू दिला, डायरेक्शनला आऊट केला. तिने 35 केले 37 बॉल्समध्ये. क्लार्क हिची मला खूप भीती वाटत होती, 8 नंबरवर येऊन पुन्हा इंडियाकडून मॅच काढून नेते की काय, पण तसं झालं नाही. तिने पण 18 रन्स करू शकली होती. बॉलिंग परफॉर्मन्स, रेणुका 8 ओव्हर 28 रन्स, क्रांती 3 ओव्हर 16 रन्स, दीप्ती आउटस्टँडिंग 9.3 ओव्हर्स 39 रन्स 5 विकेट्स. श्रीनी 9 ओव्हर्स 48 रन्स देऊन 1 विकेट. शेफाली मास्टर स्ट्रोक 7 ओव्हर 36 रन्स 2 विकेट्स. मॅन ऑफ द मॅच शेफाली वर्मा विथ बॅट अँड बॉल 87 रन्स अँड 2 विकेट्स. मॅन ऑफ द सिरीज दीप्ती शर्मा 215 रन्स अँड 22 विकेट्स. तर अशी आपली कॅम्पेन होती फायनलपर्यंतची. खूप मजा आली बघताना आणि अपेक्षा करतो आता जी सुरुवात या मुलींकडून झाली आहे, तर यांना इन्स्पायर करून देशातल्या बऱ्याच मुली क्रिकेटकडे वळतील, करिअर म्हणून बघतील आणि अजून आपल्या देशासाठी वर्ल्ड कप जिंकतील ही अपेक्षा आहे. हरमनप्रीत आणि तिची टीम यांना खूप क्रेडिट जातं. कोच अमोल मुजुमदार यांना पूर्ण क्रेडिट जातं. त्यांनी टीम जी काय बनवली आहे, काय कष्ट घेतले त्यांच्या मागे ते दिसून आले. कालची फिल्डिंग इंडियाची छान होती. 1-2 कॅच ड्रॉप झाल्या, तर बाकी ओव्हरऑल फिल्डिंग छान होती. थोडं इंडियाचं रनिंग बिटवीन द विकेट कधी कधी थोडं हे वाटतं. जिकडे कधी कधी आपल्याला वाटतं 2 रन काढतील, पण ते नाही काढत, तर सिंगलच येतो. तो थोडा एरिया जरा हे करायला पाहिजे. बाकी बॉलिंग बॅटिंग सुपर होती इंडियाची. फिल्डिंग पण फायनलमध्ये खूप छान बघायला मिळाली, मजा आली. असंच इंडियाला आनंद देत राहा, आम्हाला फॅन्स लोकांना. आता याच्यानंतर आता मला वाटतं मेन्सचा T20 वर्ल्ड कप येणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा असाच परफॉर्मन्स होऊ देत आणि इंडिया परत एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनू देत. आम्हाला परत असा एक क्षण साजरा करण्यासाठी मिळू देत की म्हणजे एवढी खुशी मिळते त्या गोष्टीची की शब्दात व्यक्त नाही करता येत. तर
खूप मजा येते क्रिकेट बघताना. आणि आता हे जे मी क्रिकेटबद्दल बोलतो आहे तर असंच तुम्हाला माझ्याकडून नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. तर असंच माझ्यावर प्रेम करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्स.